प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचे महत्त्व आणि लाभान्वित होण्याचा विधी. पहा, मकर संक्रांत ही दरवर्षी येते 14 जानेवारीला. या संक्रांतीचे भौगोलिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सर्व स्तरावरती एक आपले स्वतःचे अस्तित्व आणि स्वतःचे एक महत्त्व आहे. आज आपण रेकीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या सणाचे महत्त्व. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचे पर्व आहे. याच्या महत्तेविषयी सर्वांनाच तशी कल्पना आहे, परंतु ज्याच्यासाठी आपण सखोल माहिती घेऊन हे पर्व उत्सव साजरा करतो, त्यामागचे कारण समजावून घेऊन घेतला तर त्यामध्ये विशेष फायदा होतो. किंवा आपण घरामध्ये जेव्हा एखादा पदार्थ बनवून खातो, त्या पदार्थाचा काय फायदा आहे, काय तोटा आहे, हेही आपण ध्यानात घेऊन खातो आणि त्याचे प्रमाण ठरवतो. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक व्रत, वैकल्य, सण, उपवास यांच्या मागे आध्यात्मिक कारण आहेच आणि वैज्ञानिकही कारण आहे. आणि आजचा आज आहे भोगी, उद्या आहे 14 जानेवारी, मकर संक्रांतीचे पर्व. या पर्वाला तर दोन्ही प्रकारचे महत्त्व आहे, आध्यात्मिकही आणि वैज्ञानिकही. आता तेच पाहणार आहोत की कसे. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता, गुरु, सद्गुरू, सर्व देवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता, तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य आणि विश्वातील सर्व रेकीचे गुरु यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचे पर्व याच्याविषयी सर्वजणांना ज्ञात असूनही आपण आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या याचे महत्त्व आणि विधीविषयी सकारात्मक दृष्टिकोनातून सर्व जाणून घेणार आहोत. चला तर मग. उत्तरायण नैसर्गिक प्राकृतिक उत्सव आहे, जो दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला येतो. उत्तरायणापासून भगवान सूर्यनारायण दक्षिणेकडून कूस बदलून उत्तरेकडे चालणे आरंभ करतात. आता रात्र थोडी थोडी लहान होत जाईल, दिवस थोडा थोडा मोठा होत जाईल. जसे सूर्य दक्षिणेला सोडून उत्तरेकडे चालतो, तेव्हा त्याची गती मोठी सात्विक असते. असेच तुमचे जीवन दक्षिणेकडे, खालच्या दिशेने, पतनाकडे हे जात आहे. त्याला वळून जेव्हा उत्तरेकडे, वरच्या दिशेने, उन्नतीकडे चालाल, तेव्हाच तुमच्याद्वारे जे काही कर्म होईल अथवा ज्या काही केवळ तुमच्या उपस्थितीने ज्या सत्प्रवृत्ती, सद्गोष्टी, सदाचरण होतील, त्या जगासाठी, कुटुंबासाठी, शेजाऱ्यांसाठी आणि इतर लोकांसाठी चांगल्या होतील. पहा, स्नान आणि दानाचे पर्व. या काळामध्ये स्नान आणि दानाचेही पर्व आहे. या दिवशी केलेले सत्कर्म विशेष फलदायी असतात. जो या पर्वाच्या दिवशी स्नान, दान, जप वगैरे करत नाही, तो 7 जन्मापर्यंत निर्धन, कंगाल, रुग्ण राहतो, असे शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे. या पर्वाच्या दिवशी शरीराला स्नान घाला, सोबतच ईश्वराची प्रार्थना करा. ईश्वराविषयी दैवी भक्ती, प्रेम प्रकट करा. आपल्यातील उपासना, साधना, गुरुमंत्र जो असेल तो करा. जो या दिवशी पुढील 6 प्रकारे तिळाचा उपयोग करतो, तो इहलोक व परलोक
मनोवांछित इच्छित फलप्राप्ती करतो. पहा, 1. तिळाचे उटणे लावणे. 2. तिळाचे उटणे लावून स्नान करणे. 2. तेल मिश्रित जलाने स्नान करणे. तीळ टाकून सूर्यदेवांना अर्घ देणे. तिळाने होम हवन करणे. तिळाचे दान आणि तिळयुक्त भोजन करणे. या दिवशी सर्वत्र स्वयंपाक जो केला जातो त्यामध्ये तिळाचा वापर केला जातो. परंतु लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर तीळ व तिळाच्या तेलापासून बनवलेले पदार्थ खाणे वर्जित आहे. जसे की बघा, ज्याप्रमाणे या दिवसामध्ये सूर्यदेवतांना अर्घ दिला जातो, तो अर्घ देताना आजच्या दिवशी मकर संक्रांतीला त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकून उगवत्या सूर्याला, तांबड्या सूर्याचे दर्शन करा, मनाने ध्यान करा आणि मंत्र जप करा. ओम ह्रां ह्रीं श्रूं सूर्याय नमः हा मंत्र जप करा. तो नसेल येत तर ओम घृणी सूर्याय नमः किंवा सूर्यदेवांची 12 नावे घेतली तरीही चालतात. मग पहा कसा आनंद प्राप्त होतो. भगवंत म्हणतात, सूर्य बनून मी आनंद, सूर्याद्वारे मी आनंद देतो, प्रकाश देतो. चंद्र बनून मी औषधी पुष्टी करतो, आचार्य बनून मी ज्ञान देतो. जप करा, आताच आनंद, आताच भगवंताच्या स्वभावाचा गोडवा येईल. भगवंताचा आनंद स्वभावाचा, चैतन्य स्वभावाचा जप करण्यापूर्वी विनियोग करा. अथ सूर्यमंत्र ब्रह्मस्वरूप छंद ऋषी ब्रह्मस्वरूप भगवान सूर्यनारायणाय देवता अंतर्यामी प्रीत्याते आत्मानंद प्रीत्याते अर्थजपे विनियोगाः. आम्हाला आत्मप्रीती, आत्मानंदाची प्राप्ती व्हावी यासाठी आम्ही जप करत आहोत. हा संकल्प करा. या पुण्य काळात अवश्य लाभ घ्या की शास्त्रात लिहिले आहे की उत्तरायणाच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारी आज एक वेळ, भोगीच्या दिवशी एक वेळ मध्यान्ही भोजन केले पाहिजे. मकर संक्रांतीला पहाटे जव, तीळ, गाईचे शेण, गोरुखाची माती म्हणजेच गाई खालच्या पाण्याची माती वगैरेच्या मिश्रणाने किंवा नुसते उटणं लावून सप्तधान्य उटणे, सप्तधान्य मिक्स करून त्याची पावडर करून ते उटणं शरीराला लावले जाते. शरीराला चोळून मग स्नान करावे. या पर्वाच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांती या पर्वाच्या दिवशी पंचगव्य प्राशन करणे पुण्यदायी आणि फलदायी मानले जाते. पंचगव्य म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की गाईचे गोमूत्र, दूध, दही याच्याद्वारे पंचगव्य तयार केले जाते. ते प्राशन करणे आजच्या दिवशी फार महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे आपल्या व्रताची फलश्रुतीही होते आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होऊ लागतात. सुखदायी मानले जाते. पंचगव्य प्राशनानंतर 2 तास जर काहीच सेवन केले नाही तर पंचगव्याने नसा नाड्यांच्या कोशांची शुद्धी होते. त्याचबरोबर मनबुद्धीचाही स्वच्छता मिळते. पंचगव्य प्राशन करताना संकल्प केला पाहिजे की हे सूर्यनारायण, हे जठराग्नीचे दैव वैश्वानर म्हणजेच अग्नितत्व, आपल्या मणिपूर चक्रामध्ये स्थित असणारा वैश्वानर अग्नितत्व शरीराच्या हाडांपर्यंत रोग, मन आणि बुद्धीचे पाप दोष मिटवण्यासाठी मी पंचगव्य प्राशन करत आहे. संक्रांतीच्या दिवशी नक्की संकल्प करा की तुम्ही संक्रांतीच्या दिवशी करा. सूर्याचा रथ उत्तरेकडे प्रयाण करतो. तसेच तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीच्या पर्वानिमित्त संकल्प करा की आता आम्ही आपले जीवन उत्तरेकडे अर्थात उत्थानाकडे
प्रगतीकडे घेऊन जाऊ, आपल्या विचारांना उत्थानाकडे घेऊन जाऊ. जर तुम्ही असे करू शकाल तर हा दिवस तुमच्यासाठी परममंगलकारी, परममंगलदायी आहे, या शंकाच नाही. या दिवशीचे अनेक प्रकारचे व्रतवैकल्य केले जातात, त्याद्वारे आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होऊ लागतात. संक्रांतीला अशा प्रकारे विविध व्रतसंकल्प केले जातात आणि या दिवसामध्ये महिला हळदी कुंकू देखील करतात. हळदी कुंकामध्ये वाण काय वाटलं जातं याला महत्त्व नसतं, हळदी कुंकामध्ये महत्त्व असतं. हळदी आणि कुंकू आणि तीळ, सफेद तीळ आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून देतात, ते असतं तिळगुळ. आपण बाजारातून पांढरे विकत आणतो ते आताच्या नुसार आहे, परंतु खरे तिळगुळ तेच असतात. तिळाची थोडीशी पावडर करायची आणि त्याच्यामध्ये गूळ पावडर मिक्स करायची. वसंत पंचमी, अमावस्या, मकर संक्रांत हे पौष माघ महिन्याचे 3 महत्त्वपूर्ण दिवस आहेत आणि या 3 दिवसांमध्ये मकर संक्रांती विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. आता तुम्ही आपल्या जीवनाचा रथ वसुदेवांकडे घेऊन चला. विषय विकारांचे, मनामध्ये जे अहंकार, क्रोध, लोभ हे जे विकार आहे, अहंभाव आहे, द्वेष, लोभ, मोह, मत्सर या विषयी विकारांमध्ये सुख पाहिले, प्रतीत होणारे धन पाहिले, जी प्रीती आहे तिला सोडावे लागते, जो नित्य प्राप्त आहे त्याला मिळवणे आहे. याचाच अर्थ आपल्या स्वभावातील दोषांना सोडलं तर नित्य प्राप्त असे विश्रांती, मनाचे समाधान प्राप्त होते. पण आपण जर दुसऱ्याच्याचकडे पाहत राहिलो, माझ्याकडे हे नाही त्यांच्याकडे ते आहे, तर आपण सदैव दुःखीच होत जाऊ, आपला आत्माही दुःखी होईल. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे या दिवसामध्ये मनाला विश्रांती द्या. मन जे आहे ते माझ्यासाठी योग्य आणि मुबलक आहे, त्यामध्ये मी आणि माझा परिवार सुखी आहे. वसुदेवांची आणि सूर्यदेवतांची कृपा आमच्यावर एवढी आहे की आम्ही शरीराने तर सुदृढ सक्षम आहोत, तसेच आमच्या परिवारामध्ये भरभराट देखील होत आहे. प्रत्येक कार्यात प्रत्येकाला यश मिळत आहे. आपल्या आत्म्याचा आनंद प्रकट करत जा, अंतरतम सुख वाढवीत जा. हीच आहे खरी मकर संक्रांत, जी स्वतःमध्ये सूक्ष्मातिसूक्ष्म फरक करून आणते. प्रकृतीचे कार्य करत असते, तिला कुठे काळ, वेळ, कॅलेंडर, भविष्य पाहायला जावे लागत नाही. मग आपण मनुष्य म्हणूनच का अधीन राहतो या गोष्टींच्या? आपण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार ज्या गोष्टी नेमून दिल्या त्याप्रमाणे जर आपण आपले जीवन व्यतीत केलं तर नक्कीच सांगते, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाचं जीवन सुंदर होईल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा दिवस मंगलमय होईल. संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. आणि जे कोणी माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत त्यांच्या घरामध्ये वैश्विक शक्तीद्वारे सुख, समृद्धी, आनंद, भरभराट भरभरून वाहील. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.